नमस्कार. माळेगाव सहकारी साखर कारखाना कोणत्याही परिस्थितीत बंद पडू देणार नाही अशी भावना माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन केशवराव सर्जेराव जगताप यांनी व्यक्त केली आहे. पगारवाढीच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या पेच प्रसंगासंदर्भात बोलताना त्यांनी विरोधक व कामगारांना जाहीर आवाहन केलंय. चला तर पाहूयात नेमकं काय म्हणतायत माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन केशवराव सर्जेराव जगताप. माळेगाव कारखाना कार्यक्षेत्रामध्ये चर्चा रंगताना दिसते की उद्या कारखाना बंद राहणार आहे किंवा कामगार कामावरती येणार नाहीत अशी चर्चा रंगताना काय नेमकं काय विषय आहे? नाही, कारखाना पूर्ण वेळ चालू राहणार. पहाटे 4ची पाळी बंद करायचा काही लोकांचा प्रयत्न आहे, काही कामगारांचा. परंतु अशा पद्धतीनं आंदोलन करायला कामगारांना कुठला अधिकार नाही. हे आंदोलन त्यांना करत असेल तर ते बेकायदेशीर आंदोलन आहे. आपण शेतकऱ्याचा हा कारखाना आहे, शेतकऱ्याच्या कारखान्याचं शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आपला प्रयत्न सत्ताधारी मंडळाचा, मी चेअरमन आहे कारखान्याचा, तेव्हा कारखाना चालू राहायला पाहिजे. बंद झाल्यानंतर बरंच नुकसान होतं. शिवाय हे दुष्कृत्य चांगलं नाही. भल्या भल्या महाराष्ट्रातल्या सहकाराची कशी वाट लागली हे मॅनेजमेंट आणि सभासद यांच्यात जर दुफळी झाली, अंतर पडलं, ते अंतर काळानुरूप वाढत जातं आणि हे अंतर वाढल्यानंतर वाढत वाढत महाराष्ट्रात शेकडो साखर कारखाने जोडायला लागले. हे जिवंत उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. आणि म्हणून हे पाहत असताना आपण लहान होऊन समजून घेऊन आपण कामगारांना आम्ही विनंती केली, होता तुम्ही कारखाना बंद करू नका, तुमचं म्हणणं मांडा, त्या मार्गाने आपण जाऊ. शासनाची पगारवाढ जाहीर होणार आहे कामगारांना, ती झाल्यानंतर ती किती होते पगार काम कारखानाच करतो, परंतु दरवर्षी पाच वर्षाला शासन, महाराष्ट्र शासन साखर कारखाना कामगारांची पगारवाढ जाहीर करतं. ही याच्या आधीची पगारवाढ 2019मध्ये झाली. त्याच्यानंतर 5 वर्षांनी 24मध्ये व्हायला पाहिजे, परंतु 24मध्ये घोषणा झाली नाही सरकारकडून. त्याला त्रिपक्षीय सदस्य जे सदस्य नेमलेले आहेत त्यांच्या मिटिंगा सुरू आहेत शासनाच्या, त्यांच्याबरोबर 2 मिटिंगा झालेल्या आहेत. 3ऱ्या मिटिंगला तर निर्णय होईल साधारणपणे 2 महिन्यामध्ये हे होऊन जाईल. हा शासनाचा निर्णय आला की ती किती टक्के वाढ होते, ती वाढ झाल्यानंतर आपल्याला परत सर्वांना न्याय देण्यासाठी कशा पद्धतीनं अधिकाऱ्यांना किती पारद द्यावा लागतो आहे, कामगारांना किती द्यावा लागतो आहे, सुरक्षा रक्षकांना किती द्यावा लागतो आहे, केमिस्ट्री विभागाचे अधिकारी आहेत, मिल विभागाचे आहेत, मॅन्युफॅक्चरिंग विभागाचे आहेत, आणखी डिस्टिलरचे आहेत, बरेच प्रत्येक सेक्शनचे अधिकारी आहेत, कामगार आहेत. प्रत्येक माणूस इथं तोला मोलाचा आहे. कामगार असो, अधिकारी असो, मालक असो, सभासद असो, म्हणजे चेअरमन असो, समान भावनेनं आम्ही वागतो, समान भावनेनं काम करतो. आमचा कामगार अत्यंत मोलाचा आहे. कामगारांना चांगलं काम केलं म्हणून महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारने महाराष्ट्राचा एक प्रथम क्रमांकाचं पुरस्कार या माळेगाव कारखान्याला दिला. याचा प्रत्येक सभासदाला अभिमान आहे. का तर माळेगाव कारखान्यानं महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यात ऊसापासून साखर बनवायला जितका खर्च येतो त्या खर्चापेक्षा 100 किलोला 175 रुपये खर्च कमी केला. आणि ऊसाच्या टना हिशेब काढला तर ऊसाच्या प्रत्येक टनाची साखर करायला 234 रुपये खर्च कमी केला कारखान्यानं. हे सगळं श्रेय कामगार, सभासद, संचालक मंडळ, अधिकारी यांना आहे. इतक्या सृष्टीमध्ये काटकसरीनं काम चालतं म्हणून हे 234 रुपये कमी झाले म्हणून माळेगावनं 3636 रुपये चांगला भाव देऊ शकला. आपण जर इथं सरकारात असं करत बसलो, बंद पुकारला आंदोलन करत बसलो तर हा सरकार टिकणं मुश्किल असतं. म्हणून आपण त्यांना विरोधकांना विनंती केली, बसलो सकाळी 2 तास चर्चा केली, पुन्हा विनंती केली तरी पण ते ऐकायला तयार नाही. ते राजकारण त्यांनी म्हणलं होतं आधी, परवा माझ्याकडे आले, म्हणाले फक्त ते स्थगित करा, वाढ केलेली स्थगित करा आणि त्यांची वसुली करायचं म्हणा. आम्ही ठराव केला काल, वाढ रद्द केली आणि आपण ही शासनाची वाढ जाहीर झाल्यानंतर परत जर एकत्र बसून सगळ्यांना समान वाढ करू, कशा पद्धतीने करता येते ते आपल्याला सगळं मान्य आहे. आमच्यापेक्षा कारखाना मोठा आहे, आमच्यापेक्षा सभासद मोठा आहे, सभासद हित मोठं आहे, सहकार मोठा आहे. हा सरकार टिकला पाहिजे तर उद्या शेतकऱ्याला आधार राहील आणि अविचारानं सांगून चालणार नाही. प्रत्येकाने आपला इगो सोडून दिला पाहिजे. आम्ही शरण येऊन सामोरं गेलो, नतमस्तक होऊन त्यांना सांगितलं की तुम्ही असं बंद करू नका. आता या उपर जर ते ऐकार नसतील तर शेतकऱ्याच्या संरक्षणार्थ आम्हाला उभं ठाकावं लागेल. आम्ही कारखाना कुठल्याही परिस्थितीत प्राण गेला तरी बंद होऊ देणार नाही. कारखाना चालूच राहणार. आम्ही अहिंसेची माणसं आहोत आणि आम्ही त्यांनाही विनंती करतोय की त्यांनी कामावर हजर राहावं, या दुष्कृतीच्या मार्गाला जाऊ नये.
विघातक कृत्याच्या मार्गाने जाऊ नये. आपण संघटित माणसं आहोत, आपण चांगल्या विचाराची माणसं आहोत, म्हणून माळेगाव टिकलेलं आहे. महाराष्ट्रात माळेगावचं नाव आहे, नेत्यांच्या नावानं नाव आहे, अजितदादांचं नाव आहे, साहेबांच्या नावानं कारखाना ओळखला जातो, दादांच्या नावानं ओळखलं जातो. ही माणसं महाराष्ट्रात प्रचंड मोठं काम करणारे, म्हणून त्यांच्याकडे नेतृत्व आहे. हे लोकनेते आहेत आणि यांच्या मार्गदर्शनाखाली हा कारखाना इथं चालतो. आणि या कारखान्यामध्ये असलं केलं तर हे शेतकऱ्याच्या विरोधी कृत्य आहे. ते आम्हाला कुणी सहन करणार, म्हणजे आम्हाला कुणी हे जर आम्ही चालू दिलं तर आम्हाला परमेश्वर देखील माफ करणार नाही. शेतकऱ्याकरता वाटेल ते आम्हाला श्रम पडले, प्रसंगी काही झालं वाटेल झालं तरी आम्ही यात कारखाना चालू ठेवणार. आम्ही आंदोलन वर्ग कोणाला हिंसाचार कशाचं काही करणार नाही. आम्ही फक्त त्यांना विनंती करणार, नम्रपणे विनंती करणार, त्यांना कोणाला काम बंद पाडू देणार नाही. आमच्या कामगाराला ज्यांची अपेक्षा आहे, ज्यांची व्यवस्था आहे, ज्यांना काम करायचं त्यांना काम करू दिलं गेलं पाहिजे. आणि आमची एवढीच इच्छा आहे की अविचार करू नये आणि ह्या कारखाना चालू राहावा अशी त्यांना देखील बाजूने विनंती आहे. त्यांना आव्हान आहे नम्रतेचं की त्यांनी देखील हे करू नये, अजून त्यांनी निर्णय बदलावा आणि आपला कारखाना बंद करण्याचं कृत्य करू नये, दुष्कृत्य करू नये अशी त्यांना सर्वांना नम्र विनंती आहे. धन्यवाद.